कथा 397 आसनाखाली तर नाही काहीच्या मीनाचा पेन गाथा 400 प्रसिद्धं ज्ञानमेवैकं साधनादिमोचिता स्वानुभूतेकहेतुश्च तस्मात् तत्परमं पदं तत्राप्यात्मानुभूतिस्सा विशिष्टं ज्ञानमात्मना सम्यक्त्वेन विना पृष्टम् अन्वयावृत्तिः। आत्म्याला सिद्ध करणारा एकच गुण आहे. ज्ञान हा असा गुण आहे म्हणतात की जो आत्म्याला सिद्ध करू शकतो. सगळ्या द्रव्यांपासून भिन्न रूपानं जो आत्म्याला सिद्ध करणारा असा कोणता गुण असेल तर एक ज्ञानच गुण असा आहे की जो सगळ्या द्रव्यांपासून आत्म्याला भिन्न करू शकतो. आत्मा काही आगळं वेगळं वैशिष्ट्य घेऊन आहे हे सिद्ध करू शकतो. स्वानुभूतेक हेतुश्च तस्मात् परमं पदम्. आणि तो गुण कसा आहे? त्या ज्ञानगुणाचं कार्य सम्यक्त्वाबरोबर जेव्हा त्या ज्ञानगुणाचं कार्य होतं त्यावेळी त्या ज्ञानगुणाच्या कार्याला पर्यायीला नाव काय ते म्हणतात स्वानुभूती हे त्याला नाव येतं. शुद्धात्मानुभूती म्हणा स्वानुभूती म्हणा तर जेव्हा ह्या ज्ञानाची पर्याय सम्यक दर्शनासहित असते त्यावेळी त्या ज्ञानाच्या पर्यायाला स्वानुभूती हे नाव येणार आहे. तस्मात् तत्परमं पदम्. आणि म्हणून ज्ञान हा सगळ्यात मोठा उत्कृष्ट असा आत्म्याचा गुणधर्म आहे की ज्या ज्ञानगुणामुळे आम्ही सगळ्या द्रव्यांपासून आत्म्याला भिन्न करू शकणार आहोत. तत्रापि आत्मानुभूती सा विशिष्टं ज्ञानात्मनः. आत्मानुभूती हा आत्म्याचा एक विशिष्ट ज्ञान स्वभाव आहे. आपल्याला ही आत्मानुभूती आहे का नाही? आत्मानुभूती ज्ञानाचा स्वभाव आहे की तो आत्म्याची अनुभूती करणारच. पण आम्ही आत्म्याची अनुभूती कशी करत आहोत?
सम्यक दर्शन नसल्यामुळे आम्ही जी आत्म्याची अनुभूती करतो आहे ती मिथ्या करतो आहे. जसा आत्मा नाही तशा प्रकारची आत्म्याची अनुभूती करतो आहे. म्हणून केवळ अनुभूती हे सम्यक दर्शनाचं लक्षण होणार नाही, तर त्या शुद्धात्मानुभूती हे सम्यक दर्शनाचं लक्षण. वेगळं झालं, तोच फरक सांगत आहे. आत्मानुभूती नाही असा एक समय आपल्या जीवनात नाही. आत्मानुभूती तर आहे, पण ती आत्मानुभूती कशी आहे? मी आत्मरूपाचा, ज्ञानरूपाचा, चैतन रूपाचा अशी नाही. मी क्रोधी आहे, मी मनुष्य आहे, मी श्रीमंत आहे, मी अमुक आहे, अशा सगळ्या विकार भाव रूपानं आत्म्याची अनुभूती. जेव्हा आम्हाला ज्ञान स्वभाव रूपानं, न्यायक स्वभाव रूपानं आत्म्याची अनुभूती होईल तेव्हा ती स्वात्मानुभूती. हां, पराचं म्हणण्यापेक्षा विकाराचीही अनुभूती. पराची अनुभूती वस्तुतः आपण घेतच नाही. मुळातला हा भाग लक्षात घ्यायचा आहे. पराची अनुभूती होते का नाही आपल्याला? रसाची अनुभूती होईल का नाही? आंब्याच्या रसाची अनुभूती होईल का नाही? आंब्याच्या रसाची अनुभूती नाही होत, आंब्याच्या रसाच्या ज्ञानाची होईल. त्यामुळे होणाऱ्या तुमच्या सुखभावाची होईल. आत्म्याच्या रसाची अनुभूती होतच नाही. त्यामुळे परद्रव्याच्या अनुभूतीचा तर प्रश्नच नाही, पण आपल्या विकाराची अनुभूती जोपर्यंत आपल्याला होते, मी क्रोधी आहे, मी गुमानी आहे, मी लोभी आहे, अशा रूपानंही जोपर्यंत अनुभूती आहे तोपर्यंत ती स्वात्मानुभूती नाही, आत्मानुभूती आहे. मिथ्यादृष्टीची अनुभूती आहे, त्याचं जे स्वपर प्रकाशन त्याचंही ज्ञान आहे. असं आत्मानुभूती दोघांनाही आहे. मिथ्यादृष्टीचीच आहे असं नाही. आत्मानुभूती दोघांनाही आहे, पण ती आत्मानुभूती सम्यक्त्वासोबत असेल तर ती स्वानुभूती झाली, सम्यक झाली. आणि मिथ्यात्वासोबत असेल तर ती मिथ्या. आत्मानुभूती तर दोघांनाही आहे. दोघांना म्हणजे सम्यक दृष्टीलाही आहे, मिथ्या दृष्टीलाही आहे. आता सम्यक दृष्टीची आत्मानुभूती ही वेगळी का? हो, स्वात्मानुभूती झाली त्याला, किंवा शुद्ध आत्मानुभूती हे नाव येते. सम्यक दृष्टीच्या अनुभूतीला नाव काय आलं? शुद्धात्मानुभूती हे नाव आलं. सदा सर्व काळाचे विस्तार. हो, लब्धी रूपानं काय ते सगळं पुढे आहे, प्रश्न ठेवलाच नाही. पण मी की सम्यक्त्व जोपर्यंत आहे तोपर्यंत तो स्वतःचा स्वीकार कसा करतो? तुम्ही एक ज्ञायक आहे, हा स्वीकार त्याच्या जीवनात सदा आहे. कधी उपयोगात्मक असेल, कधी लब्ध्यात्मक असेल, पण या स्वीकाराशिवाय सम्यक दृष्टी राहू शकत नाही. हा स्वीकार नसेल तर तो सम्यक दृष्टी नाही. मिथ्या दृष्टीच्या ज्ञानामध्ये स्वपर प्रकाशकपणा कसा घटेल? ज्ञान तर स्वपर प्रकाशक स्वभाव नाही, काय मिथ्या दृष्टी राहो, सम्यक दृष्टी राहो. मिथ्या दृष्टी स्वपर प्रकाशकपणा कसा घटेल? ती ज्ञान पर्याय ज्ञानाला तर जाणतेच, स्वला जाणते म्हणजे, आणि जो ज्ञेयाकार आहे त्याला जाणते. म्हणून कोणत्याही ज्ञान पर्याय स्वपराकार आहे. ती मिथ्या असो तर सम्यक असो, कोणत्याही ज्ञान पर्यायी स्वपराकार नियमाने असते. तत्र सा विशिष्टम आत्मानुभूती ज्ञानम आत्मनाम. ती आत्मानुभूती एक विशिष्ट आत्मानुभूती म्हटल्या जाणार आहे की जी सम्यक्त्वेन अविनाभूतम, सम्यक्त्वाशी अविनाभावी आहे. सम्यक्त्वाबरोबर असणारी आत्मानुभूती ही शुद्ध आत्मानुभूती झाली. सम्यक्त्वाविना असणारी आत्मानुभूती ही मिथ्या आत्मानुभूती असणार आहे. म्हणून आत्मानुभूती नाही असा एक क्षण आपल्या जीवनात नाही, पण ती आत्मानुभूती सम्यक मिथ्या हे जे तिला लेबल लागले, हे लेबल सम्यक्त्वाच्या किंवा त्याच्या अभावात लागलेले असणार आहे. आता शब्द त्यांनी मोलाचा ठेवला. काय ठेवला? अविनाभावी. सम्यक्त्वाच्या अविनाभावी भूतम
एक तर सम्यक्त्वाच्या अविनाभावी आहे ते, अन्वयात किंवा व्यतिरेकात, नाही रूपानं असेल किंवा आहे रूपानं असेल, पण सम्यक्त्वाशी ती अविनाभावी आहे. आत्मानुभूती जी आहे ती. आता ही म्हणजे यातून त्यांनी नक्की काय केलं, दोन शब्द त्यांचे महत्त्वाचे आहे. अविनाभावी आहे. अविनाभाव कुणाला म्हणतो आपण? हे असताना हे असलं पाहिजे, हे असताना हे असतं. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तिकडे एका शब्दात आहे. काल जे आपली चर्चा झाली त्याचं उत्तर तिथं आलं की हे दोन अविनाभावी आहे. स्वात्मानुभूती आणि श्रद्धेची पर्याय हे अविनाभावी आहे, त्या गुणाची पर्याय, पण ते दोन एक नाही. आमचा प्रश्न तो होता, जे पुस्तकात जे आहे की त्याला ज्ञान पर्याय म्हणतात. मग अरे ती गुणाची पर्याय झाली, स्वात्मानुभूती पर्याय कुणाची झाली? ज्ञानाची आहे. ज्ञानाचीच झाली. श्रद्धा पर्याय कुणाची झाली? ज्ञानाचीच झाली. परंतु ती पर्याय कुणाशी अविनाभावी आहे? जेव्हा ती सम्यक्त्वाशी अविनाभावी आहे तेव्हा तिचं लक्षण म्हटल्या जाते सम्यक्त्वाचं उपचारा. जर ती सम्यक्त्वाशी अविनाभावी नसेल तर नाही म्हटल्या जात. आता आपल्याला आत्मानुभूती आहे का नाही? अनुभूती आहे. हां, मग ते आत्मानुभूती जर सम्यक्त्वाचं लक्षण केलं आपण, आपल्यालाही होईल सम्यक्त्व. असं नाही आहे. सम्यक्त्वाचं लक्षण तर सम्यक्त्वाची पर्याय. हो ना, मग त्याची पर्याय आणि ज्ञानाचे पर्याय दोघांचा असा नियम आहे की जेव्हा श्रद्धेची म्हणजे सम्यक्त्व गुणाची पर्याय सम्यक दर्शन रूपानं परिणत होते त्यावेळी ज्ञानाची पर्याय स्वात्मानुभूती रूप राहील. तर ही स्वात्मानुभूती पर्याय कुणाची झाली? ज्ञानाची. आणि त्याच्याबरोबर असणारी जी सम्यक्त्व गुणाची पर्याय झाली ती त्या सम्यक्त्व गुणाची झाली. दोन पर्यायी अशा एकमेकाशी अविनाभावी आहे. हा अविनाभाव आपण दोन रूपानं नेहमी पाहतो. दोन द्रव्यातही पाहतो, एका द्रव्यातही पाहतो. तर हा नेहमी आपण ज्ञान आणि आत्मा याचा अविनाभाव पाहतो. हा कशाचा आहे? हा गुणगुणी रूपाचा अविनाभाव आहे. आता जेव्हा आम्ही सम्यक दर्शन आणि स्वात्मानुभूती याचा अविनाभाव पाहतोय, हा कुणामध्ये आला? एका द्रव्याच्या दोन गुणाच्या दोन पर्यायीत आला. म्हणून दोन गुणाच्या त्या दोन पर्यायी वेगळे आहेत. नाव सम्यक दर्शन पर्यायीचं नाव आम्हाला सांगता आलं नाही किंवा त्याचं ज्ञान करून देता येत नाही. त्याचं ज्ञानमुखानंच करून द्यावं लागतं आणि म्हणून ज्ञानाच्या पर्यायाच्या द्वारे त्याचं कथन आगमात आलं. पण त्याची पर्याय वेगळी आहे. ते ठीक आहे, हे असं कथन करणं ठीक आहे, पण त्याला ज्ञानाची पर्याय म्हणणं सम्यक्त्वाला. सम्यक्त्वाला नाही म्हटलं ज्ञानाची पर्याय, स्वानुभूतीला म्हटलं. त्या स्वानुभूती बरोबर सम्यक्त्वाची जी पर्याय आहे ती वेगळी आहे. मुळात घोटाळा झाला श्रद्धा या शब्दामुळे. श्रद्धा ही म्हणजे श्रद्धा गुण आणि ज्ञान गुण वेगळा समजत होतो आणि समजतातही आगमामध्ये आहे. श्रद्धा गुणाला तुम्ही सम्यक दर्शन गुण घ्या. पंडितजीने श्रद्धा गुणाला ज्ञान गुणात टाकलंय. मग एवढं गुणाला नाही टाकलं. गुण वेगळाच आहे. गुण आता वेगळाच ठेवला. श्रद्धा आणि ज्ञान एका तासात वापरले. म्हणजे ज्ञान गुणाचीच पर्याय श्रद्धा आहे. त्यांना श्रद्धे आपण केलं होतं, त्यांना कधी केलं नाही आचार्यांना. श्रद्धेला ज्ञानाचीच पर्याय आचार्यांना केली होती. आमच्या मान्यतेत ती सम्यक दर्शन. हे कथन फक्त इथेच येते. बाकीच्या कोणत्याही शास्त्रामध्ये इतके वाचले त्याच्यामध्ये श्रद्धा हा शब्द सम्यक दर्शनासाठीच आहे. आणि फक्त इथेच एक अपवाद म्हणून या ठिकाणी श्रद्धा आणि ज्ञान हे दोन्ही एकच आहे असं सिद्ध होतं. असं काही असं त्यात फरक काही पडत नाही. कोणी सम्यक दृष्टीचा मिथ्या दृष्टी होत नाही. त्याच्यामुळं उलट चांगलंच आहे. नवीन नवीन ज्ञानाची दालनं फुटतात. मिथ्या दृष्टीचा सम्यक दृष्टी तर होईल. सम्यक दृष्टीचा मिथ्या दृष्टी नाही म्हणा, पण मिथ्या दृष्टीचा दोघांमध्ये अविनाभाव आहे. दोन्हीकडून आहे. व्यतिरेकानं आहे, विधिरूपानं आहे. त्याच्यामध्ये प्रश्नच नाही. हां, आणि म्हणून ते दोन स्वतंत्र आहे. हा महत्त्वाचा भाग. दोघांच्या दोन पर्याय
आणि सगळ्या गुणाच्या पर्यायी दाखवल्या जातात ज्ञानगुणाच्या पर्यायीच्या माध्यमातूनच. आणि म्हणून असा आपल्याला विकल्प आला. म्हणून त्यांनी इथं खुलासाच केला, सम्यक्त्वेन अविनाभूतं अन्वयात व्यतिरेकता. सम्यक्त्वाशी ते अन्वय रूपानं अविनाभाव आहे किंवा व्यतिरेक रूपानं त्याचा अविनाभाव आहे. म्हणजे जी शुद्धात्मानुभूती आहे तिथं सम्यक्त्व आहे, जिथं सम्यक्त्व आहे तिथं शुद्धात्मानुभूती आहे. हा कसा झाला? आहे रूपाचा अविनाभाव झाला. जिथं सम्यक दर्शन नाही तिथं शुद्धात्म्याची अनुभूती नाही, जिथं शुद्धात्म्याची अनुभूती नाही तिथं सम्यक दर्शन नाही. हे व्यतिरेक रूपानं आहे. म्हणजे त्यांच्या दोन्हीकडून अशी व्याप्ती नियमाने आहे. आणि म्हणून एकाचं नाव दुसऱ्याला आपण देऊ टाकलं. ततोऽस्ति योग्यता वक्तुं व्याप्ते सद्भावतस्तयोः सम्यक्त्वं स्वानुभूतिः स्यात् सा चेत् शुद्धयात्मिका. ततः तयोः सद्भाव व्याप्तेः सद्भावताः वक्तुं योग्यता अस्ति. आपल्या प्रश्नाचं एका ओळीत उत्तर दिलं. तयोः म्हणजे कोणा दोघांमध्ये? सम्यक्त्व आणि स्वात्मानुभूती या दोघांमध्ये व्याप्ते हे सद्भावताः व्याप्तीचा सद्भाव असल्यामुळे वक्तुम योग्यता असते, तसं म्हणण्याची योग्यता सहज त्याच्यात आलेली आहे. सम्यक्त्वं स्वानुभूतीचा साचे शुद्ध नयात्मिका. सम्यक्त्व म्हणजे स्वानुभूती, पण ती कशी पाहिजे? स्वानुभूती तर आम्ही प्रत्येक समयाला करतो आहे म्हणतात, पण शुद्ध नयात्मिका हा स्वानुभूती ही सम्यक्त्वं स्यात्. जी शुद्ध नयात्मक आहे अशी स्वानुभूती म्हणजे सम्यक दर्शन. आता शुद्ध नयात्मक आहे म्हणजे काय झालं? शुद्ध नय काय पाहिजे? शुद्ध नय काय आहे? शुद्ध नय हे ज्ञानाची पर्याय आहे. त्याचा विषय न्यायक स्वरूपी शुद्ध आत्मा. तर त्या शुद्ध आत्म्याला ही शुद्ध नाही म्हटल्या जाते कधी कधी. आणि म्हणून दोघांमध्ये एकत्वही केल्या जाते. तर ते म्हणतात सम्यक्त्वं स्वानुभूती ही जी स्वानुभूती आहे ते सम्यक्त्व आहे, पण ती स्वानुभूती कशी पाहिजे? शुद्ध नयात्मिका. शुद्ध नयाच्या विषयभूत स्वानुभूती पाहिजे. अशुद्ध नयाच्या विषयभूत स्वानुभूती त्याचंच अविनाभाव. स्वानुभूती म्हटल्यानंतर तर ती शुद्ध ज्ञान. आता स्वानुभूती म्हणजे स्वची अनुभूती हा अर्थ केला तर मिथ्या दृष्टीलाही आहे ना. शुद्धात्मानुभूती हे फक्त सम्यक्त्वाशी नियम. काही ठिकाणी आत्मानुभूती असं येतं ना ते काही ठिकाणी. तर काही ठिकाणी जरी आलं तर पाहायचं असेल तर स्वानुभूती सगळ्यांनाच. आत्म्याची अनुभूती या अर्थाने. स्वानुभूतीचा अर्थ जर शुद्धात्मानुभूती केली तर मग तो सम्यक दृष्टीचा. किंचास्ति विषमो व्याप्ति सम्यक्त्वानुभवद्वयो नोपयोगे समव्याप्ति अस्ति लब्धि विदोषा. आता हे सांगता आहे समव्याप्ती कुणाशी आहे आणि विषम व्याप्ती कुणा. आधी व्याप्ती कुणाशी नक्की केली? स्वात्मानुभूती आणि सम्यक दर्शन यांचा अविनाभाव आहे हे सांगितलं. आता ती स्वात्मानुभूती दोन प्रकारची सांगितल्या जाणार आहे. एक लब्ध्यात्मक आणि दुसरी उपयोगात्मक. लब्ध्यात्मक कुणाला म्हणतात? आता परिणती म्हणजे काय कळालं?
शब्द तर चांगला ठेवला, पण परिणती म्हणजे काय? पर्याय श्रद्धेच्या पर्यायीला किंवा चारित्र्याच्या पर्यायीला परिणती नाव आहे आणि ज्ञानाच्या पर्यायीला उपयोग नाव आहे. काय लक्षात घ्यायचं? उपयोगात हे नाव आहे. तर जेव्हा श्रद्धेची पर्याय श्रद्धेच्या पर्यायी शुद्ध आत्मा आहे आणि ज्ञानाच्या पर्यायी शुभ भाव आहे. आता पुन्हा श्रद्धा शब्दाचा मूळ असं तुम्ही आणला सम्यक दर्शन, तर त्याच्याशिवाय गाडी चालू शकत नाही. म्हणजे वेळ प्रसंग पाहून कॉन्टेक्स्टमध्ये त्याचं असं ते बदलाय. शब्द आले तर समानार्थी आहे एवढंच त्याच्यातून गृहीत धरायचं आहे. ते त्यांनी जो भाग दिला तो अत्यंत महत्त्वाचा दिला. आपल्या मान्यतेत जी काही चूक होती ती निघून जाते ना. प्रयोजन आहे शास्त्र. इच्छा मार्गाची दूर करणं चांगलं काम केलं त्यांनी, त्याच्याबद्दल वाद नाही. आता आपल्या शब्दा रूढ झाले ते म्हणून जरी येत असले तर सम्यक दर्शन हे उपयोगात्मक आणि लब्ध्यात्मक दोन्ही प्रकारचं असणार आहे. तर लब्ध्यात्मक त्यांनी सांगितलं की जे परिणतीत आहे आणि उपयोगात नाही, म्हणजे शुद्ध आत्म्याची अनुभूती आहे ती कशी आहे? सम्यक दर्शन रूपानं आहे. चारित्र्य ही चारित्र्य रूपानं आहे आणि ज्ञानाची पर्याय सम्यक ज्ञान रूप असूनही शुद्धात्म्याकडे लागले नाही. माझे शब्द थोडे लक्षात घ्यायचे. ज्यावेळी हा जीव सम्यक दृष्टी झाला त्यावेळी तिन्ही गुणाच्या पर्यायी कशा आहेत? सम्यकच आहे. ज्ञान गुणाची पर्याय ही सम्यक आहे, चारित्र्य गुणाची पर्याय ही सम्यक झाली, श्रद्धे म्हणजे सम्यक दर्शन गुणाची पर्याय ही सम्यक. तिन्ही गुणाच्या पर्यायी सम्यक असतानाही ज्ञान गुणाची पर्याय सम्यक असून ती शुभाकडे लागत होती. तेव्हा तिला लब्ध्यात्मक आत्मानुभूती असं म्हटलं गेलं की पर्यायीत आहे सम्यक दर्शन, चारित्र्य ही पर्यायीत आहे, ज्ञान सम्यक ज्ञान पर्यायीत आहे, पण त्या सम्यक ज्ञानाचा उपयोग मात्र शुद्धात्म्याकडे लागला नाही, आपल्या दाराकडे लागलेला आहे. तेव्हा त्याला लब्ध्यात्मक अनुभूती असं म्हटलं जाईल. आणि जेव्हा ज्ञानाचा वापरही शुद्धात्म्याकडेच लागतो त्यावेळी त्याला उपयोगात्मक अनुभूती असं म्हटलं जाणार आहे. आता हा जो अविनाभाव आहे म्हणतात सम्यक्त्वाचा आणि स्वात्मानुभूतीचा, हा अविनाभाव लब्ध्यात्मक रूपानं तर बरोबर आहे, उपयोगात्मक स्वानुभूती इथं विषमव्याप्ती हे सांगायचं आहे त्यांना. सांगायचं काय? उपयोगात्मक शुद्धात्मानुभूती आणि सम्यक दर्शन यांचा दोन्हीकडून अविनाभाव नाही. लब्ध्यात्मक सम्यक दर्शन असेल पण उपयोगात्मक शुद्धात्मानुभूती असेलच हा नियम नाही. असेलही असणारही नाही, पण उपयोगात्मक स्वात्मानुभूती जेव्हा आहे तेव्हा लब्ध्यात्मक नियमाने असेल. नाही शब्द थोडे नाही उपयोगात्मक अनुभूती जेव्हा आहे तेव्हा लब्ध्यात्मक असल्याशिवाय ती आलीच नाही. हां, दोन्हीकडून लागली. परंतु जेव्हा आम्ही हे पाहतो की लब्ध्यात्मक सम्यक दर्शन आहे, उपयोगात्मकही असेलच हा नियम नाही ना आपल्याजवळ, म्हणून असेलही असणारही नाही. परंतु उपयोगात्मक जिथं आहे तिथं लब्ध्यात्मक सम्यक दर्शन असेल. म्हणून अविनाभाव लब्ध्यात्मकाशी आहे, उपयोगात्मकाशी नाही. हा ना तो एकीकडूनच लागला, दोन्हीकडून लागत नाही. जेव्हा उपयोगात्मक स्वात्मानुभूती लब्ध्यात्मक स्वानुभूती म्हणजे काय झालं? आता भरत चक्रवर्ती ज्यावेळी युद्ध करतो आहे
परिणती त्यावेळी म्हणजे त्याच्या आहे, पण परिणतीत नाही काय आहे. आहे मला सांगा. परिणती म्हणजे राग आहे हा. म्हणजे शुद्ध- सैनिक शुद्ध आहे. राजांनी जेव्हा डोकं आपटून घेतलं त्यावेळी त्याच्या परिणतीत काय आहे? परिणतीमध्ये सम्यक्त्व आहे. सम्यक आहे. आणि उपयोगात काय आहे? राग. राग आहे. अशुभ राग असेल, शुभ राग असेल. म्हणजे काय झालं? लब्ध्यात्मक सम्यक दर्शन आहे, स्वानुभूती आहे, उपयोगात्मक नाही. पण जेव्हा उपयोगात्मक आहे तेव्हा लब्ध्यात्मक असेल. पण लब्ध्यात्मक आहे म्हणून आपल्याला नेहमी काय वाटते? मग सम्यक दृष्टी आहे तर त्यानं असं का करावं? तुम्हाला एवढं वाटते की तुम्ही सम्यक दृष्टी आहात तर तुम्ही राग का करता? तुम्हाला एवढं शास्त्र समजते, तुम्ही राग का करता? तर म्हणतात याचा असा अविनाभाव असू शकत नाही. हा नियम दिला त्यांनी. अध्यात्मक आणि उपयोगात्मकची विषम प्राप्ती होऊ शकते. हा? विषम प्राप्ती त्याची होऊ शकेल ना. सम्यक दर्शन आणि स्वात्मानुभूती, उपयोगात्मक स्वात्मानुभूती आणि लब्ध्यात्मक. उपयोगात्मक किंवा लब्ध्यात्मक हे कुणाचे झाले? सम्यक दर्शनाचे नाही. कुणाचे झाले? स्वात्मानुभूतीचे झाले. तर ही स्वात्मानुभूती लब्ध्यात्मक सदा आहे सम्यक दृष्टीच्या ठिकाणी. उपयोगात्मक कधी असेल, कधी असणार नाही. म्हणजे लब्धी आणि उपयोग हे जे दोन शब्द जेव्हा आहेत, उपयोगात्मक असेल तेव्हा लब्धात्मक असेल. नियमाने असेलच ना. ते आली कशी? उपयोगात येईल कशी? परिणती नसल्याशिवाय येऊ शकत. लब्धी आणि उपयोग हे दोन शब्द हे ज्ञानाच्या पर्यायीसाठीच आहे. याचा उपचार सम्यक दर्शनाच्या पर्यायीवर करून सम्यक दर्शन लब्धात्मक आहे किंवा उपयोगात्मक आहे असं कथन करण्यात येते. असं बरोबर आहे ना? कारण लब्धी आणि उपयोग हे दोन्ही शब्द ज्ञानाच्या पर्यायीसाठीच आहे. मग आता मी काय सांगेन? त्याचा तर उपचार सम्यक दर्शनाच्या पर्यायावर करून सम्यक दर्शनाची पर्याय लब्धात्मक आहे किंवा उपयोगात्मक आहे. पर्याय म्हटलं नाही. सम्यक दर्शन लब्ध्यात्मक किंवा उपयोगात्मक सम्यक दर्शन म्हटल्या म्हणणार- जाते. तर कुणामुळे मी म्हणून आत्ता खुलासा जो केला तो मोलाचा होता की लब्ध्यात्मक उपयोगात्मक कुणाच्या पर्यायी? ज्ञानाच्या ज्ञानाच्या आहे, श्रद्धेच्या नाही. मग त्यात सगळं आलंच तर तुम्ही त्याचा उपचार फक्त याच्यावर करून करावाच लागतो. करावाच लागतो. कधी कधी करावाच लागतो. ते इतक्या साथ असला एवढा अविनाभाव असला म्हणजे स्वतः सम्यक दर्शन हे की लब्धी आणि उपयोग ह्या दोन प्रकारे विभागलं गेलं नाही. ते तर निराकार अगदी आधी एक जर नक्की नियम केला ज्ञानालाच आहे. ज्ञानाच्या पर्यायी आहे आणि तुम्ही अनुभव करता ते कुणाच्या माध्यमातून करता? ज्ञान पर्यायीच्या माध्यमातून अनुभव करणार आहात ना. मग त्यावेळी तुमच्या ज्ञान पर्यायीनं त्याचा अनुभव केला नाही हे मानावं लागणार आहे तुम्हाला. ज्ञान पर्यायीनं अनुभव कुणाचा केला? शुभाचा केला, अशुभाचा केला. आणि जेव्हा तो शुद्धाचा करतो तेव्हा उपयोगात्मक म्हटलं. आपल्याला स्वानुभूती नाही आहे, पण समजा आगम आणि अध्यात्म याच्या अध्ययनातून येणारी ज्ञान गुणाची श्रद्धेची जी पर्याय आहे ती सम्यक की मिथ्यात्व स्वानुभूती तर तिथे नाही. आधी सम्यक दर्शन काय हे नक्की कर. सम्यक दर्शन नाही हे मान्य आहे का? ते आहे. आपल्याला सम्यक दर्शन आहे का नाही नाही, पण हे कोणत्या ज्ञानाला ठीक आधी करावं जाऊ द्या. एवढं तर सांगू द्या. आम्हाला आज सम्यक दर्शन आहे का नाही हे कोणत्या ज्ञानाने निश्चित करावं तुम्ही? सम्यक ज्ञानानं निश्चित करावं तर ते बरोबर आहे. ते सम्यक ज्ञानाने निश्चित केलं की मला सम्यक दर्शन नाही, तर सम्यक दर्शन नाही त्याच वेळेला सम्यक ज्ञान कसं राहू शकते? निर्णय करणारं ज्ञानही सम्यक पाहिजे ना. एखाद्या जीवाला किंवा स्वतःला सम्यक दर्शन आहे किंवा नाही याचं जजमेंट कोण करेल? ज्ञान करेल. मग ज्ञान कोणतं करेल? सम्यक ज्ञानच निर्णय करू शकते. आणि म्हणून ज्यावेळेला आम्ही भेदज्ञान दोन प्रकारचं सांगतो. मिथ्या दृष्टीच्या जीवनातलं भेदज्ञान आणि सम्यक दृष्टीच्या जीवनातलं भेदज्ञान. हे मिथ्या दृष्टीच्या जीवनातलं भेदविज्ञान आहे. ते भेदविज्ञान खरं भेदविज्ञान असत नाही. सम्यक दृष्टीच्या जीवनात येणाऱ्या भेदविज्ञानाला हे ज्ञानातलं भेदविज्ञान आधी येतं, यात आलं नाही. ज्ञानातलं भेदविज्ञान जरी आधी आलं तरी ते सम्यक भेदविज्ञान होत नाही. सम्यक दर्शन झाल्याबरोबरच ते भेदविज्ञान सम्यक. म्हणजे ही श्रद्धा ही सम्यक श्रद्धा म्हणता येणार नाही.
हां फक्त शब्द म्हणताना काय म्हणायचं? ज्ञानच आलं. फक्त ज्ञान. ज्ञानच आहे हे ज्ञान. सगळं ज्ञानच सुरू आहे. आपण काय करतोय, अजून आपल्याला अनुभव आला का स्वतःचं स्वतः पाहू शकतो. आता त्यांचा जो प्रश्न होता का आम्ही सम्यक दृष्टी अवगम मिथ्या दृष्टी, ते प्रत्येकाला आपल्या आपल्या अनुभवानं कळणार आहे. ज्ञानाच्या पर्यायानं समजत तो बाह्य कळणार आहे. ज्ञानाच्या पर्यायीनं बाह्यतः कळेल, पण त्याचा अनुभव ज्याला येईल त्यालाच कळलं ना, दुसऱ्याला थोडंच कळणार आहे. आपल्या ज्ञानाचा तो विषय नाही होऊ शकणार. परंतु हे नक्की आहे की जे बाह्य लक्षण आहे त्याचे, ते तर ज्ञानाच्याच द्वारे आपण समजून घेऊ शकणार आहोत. हा जो अर्थ जो आहे ठीक आहे. तर तो स्त्री म्हणजे झाला ना, तीनच्या स्त्री विषम व्याप्ती सम्यक्त्वानुभवद्वयो नोपयोगे समव्याप्ती अस्ति लब्धिर्विरोधो तोच खुलासा केला. म्हणून मी 405 नाही त्याचा आधी मी खुलासा केला, श्लोक घेतलाच नाही आपण. मुद्दाम ते समजावं म्हणून आधी खुलासा करून दिला होता. सम्यक्त्व अनुभवद्वयोः किंच विषम व्याप्ती असते. सम्यक्त्व आणि अनुभूती यामध्ये विषम व्याप्ती आहे. उपयोगे समव्याप्ती ही असती लब्धिविरोधो सहा. उपयोगात्मक अवस्थेमध्ये समव्याप्ती असेल असं नाही. लब्धविधो तू लब्धिरूप अवस्थेमध्ये मात्र नियमाने समव्याप्ती आहे. लब्धिरूप सम्यक्त्व आहे तिथं जिथं सम्यक दर्शन आहे तिथं लब्धिरूप स्वानुभूती आहे. परंतु जिथं सम्यक दर्शन आहे तिथं उपयोगात्मक स्वानुभूती आहे. हा मात्र नियम आमच्या जवळ नाही. असेल असं नियम नाही. हां, उपयोगात्मक जिथं आहे तिथं लब्ध्यात्मक नियमाने आहे. थोडं बारकाईने जर लक्षात घेतलं तर आपण हे पाहतो, सम्यक्त्वाचं निमित्त कारण कोण? मिथ्या दर्शन कर्माचा अभाव. हां, आणि स्वानुभूती मतिश्रुत ज्ञानावरणाचं निमित्त कारण कोण? ज्ञानावरण कर्माच्या उदयाचा अभाव. त्या ज्ञानावरण कर्माच्या उदयाचा अभाव. दोघांचे निमित्त वेगळे आहेत आणि दोघांचं कार्यही वेगळं. तद्यथा स्वानुभूतो वा तत्काले वा तदात्मनि हस्तवचनं हि सम्यक्त्वं यस्मात्सानविनापितः. तद्यथा स्वानुभूतो वा तत्काले वा तदात्मनि. स्वानुभव ज्या काळी होतो, स्वानुभूती तेव्हा होते, तदात्मनि सम्यक्त्वम अवश्यम असते. नियमाने सम्यक्त्व असलंच पाहिजे, त्याच्याशिवाय उपयोगात्मक स्वात्मानुभूती होणार नाही. यस्मात् सा विना अपि तत्. पण सम्यक दर्शनाविना स्वानुभूती कधीच होणार नाही हा नियम आहे. म्हणजे स्वानुभूती जी लब्ध्यात्मक स्वानुभूती आहे ती सम्यक्त्वाविना कधीच होत नाही, एवढा नक्की. सम्यक दर्शन असेल तरच लब्ध्यात्मक स्वानुभूती राहील. शुद्धात्मा सम्यक्त्वाबरोबर जी होईल ती कोणती होईल? ती शुद्धात्मानुभूतीच होईल. दुसऱ्या आत्म्याची अनुभूती तिथं होणार नाही. आणि म्हणून हा नियम आहे आमच्याजवळ. ते जरी असं म्हटलं गेलं की सम्यक्त्व लब्धिरूप आहे, उपयोगात्मक आहे, तर लब्धी आणि उपयोग मगातसा त्यांनी केला. हे कुणाच्या पर्यायी पाहिले आपण? ज्ञानाच्याच पर्यायी आहे. तर ही शुद्ध आत्मानुभूती रूप जी ज्ञानाची पर्याय आहे, ही ज्ञानाची पर्याय लब्धिरूप सदा राहील, उपयोगात्मक राहील किंवा राहणार.
यदि वा सति सम्यक् सस्यात्मानोपयोगवान् शुद्धस्यानुभवस्तत्र लब्धिरूपोऽस्ति वस्तुतः। यदि सम्यक्त्वे सति स्यात् सः स्यात् वा अनुपयोगवान. सम्यक्त्व असताना ती असेलच. उपयोगवान न कदाचित ती उपयोगवान असणार नाही, पण लब्धी रूपानं ती नियमाने सम्यक्त्वाबरोबर असणार आहे. शुद्धस्य अनुभवाः तत्र लब्धिरूपो अस्ति वस्तुतः. त्यावेळी शुद्ध आत्म्याची अनुभूती लब्धिरूपानं राहील, उपयोगात्मक रूपानं राहणार नाही. सरळ अर्थ आहे, परिणतीत चारित्राच्या पर्यायी नियमाने शुद्ध आत्मा असेल, ज्ञानाच्या पर्यायी शुभ अशुभ प्रवृत्ती असू शकणार. तत्रापि सम्यक्तोत्पत्तिकालेस्तवश्यता तज्ज्ञानावरणस्योच्चै अस्त्यवस्थान्तरं स्वतः. त्यांनी खुलासा खूप चांगला केला या एका गाण्यात. हेतूच तत्रापि असं का म्हणतात? लब्ध्यात्मक स्वानुभूती असलंच पाहिजे हा नियम का? सम्यक्तोत्पत्तिकाले, सम्यक्त्वाच्या उत्पत्तीच्या काली, म्हणजे ज्यावेळी सम्यक दर्शन पर्याय प्राप्त होते त्या काली अवश्यता तज्ज्ञानावरणस्य उच्चैहि अवस्थांतरम स्वतः. त्या ज्ञानावरण कर्माची तशाच प्रकारची अवस्था स्वतः होते. शब्द खूप मोलाचे आहे. सम्यक्त्वानं झालं असं नाही म्हणत आहे, पण त्या ज्ञानावरण कर्माची, तत् शब्द कुणासाठी आला? मती ज्ञानावरण, शुद्ध ज्ञानासाठी तत् शब्द आलाय की स्वानुभूती मती ज्ञानावरण किंवा स्वानुभूती शुद्ध ज्ञानावरणाच्या अशा प्रकारच्या क्षयोक्षमाच्या अवस्था स्वतः होते. त्याचा क्षयोक्षम, त्या ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम स्वयं त्या काली आला. म्हणजे ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम ज्ञानावरण कर्मात झाला. मिथ्यात्वाचा उपशम क्षयोक्षम मिथ्यात्वाच्या पर्यायी झाला. परंतु दोघांचा असा नियमाने समकाल आहे म्हणतात. म्हणून शब्द काय होता वर? सम्यक्तोत्पत्ती काले, सम्यक्त्वाच्या उत्पत्तीच्या काली मिथ्यात्वाचा जसा अभाव झाला तसा या ज्ञानावरण कर्माचाही अभाव झाला आणि म्हणून दोघांच्या पर्यायी सम्यक बनले. यस्मात् ज्ञानमनित्यं स्यात् छद्मस्तस्योपयोगवत् नित्यं ज्ञानमछद्मस्ते छद्मस्तस्य च लब्धिमः. म्हणतात आपलं ज्ञान कसं आहे? छद्मस्ताचं असं का व्हावं? लब्धिरूप उपयोगात्मक रूप. केवली भगवंताचा शुद्धात्मानुभव कसा आहे? तो उपयोग रूप आहे का लब्धी रूप आहे? नावच नाही. नाव देशाचे अतीत आहे. तर म्हणजे हे भेट कुणाचे पाहिले आपण? लब्धी उपयोग क्षयोक्षम ज्ञानाचे पाहिले. हां, आता तिथं क्षयी ज्ञान असल्यामुळे हा प्रकारच राहिला नाही आणि त्यामुळे त्या ज्ञानाच्या द्वारे सदा शुद्ध आत्मा उपयोगात आहे. केवळ ज्ञानाच्या द्वारे आमचं ज्ञान कसं आहे म्हणतात? छद्मस्ताचा हा ज्ञानाचा उपयोग सारखा बदलत राहतो आणि तो बदलत राहिल्यामुळे छद्मस्ताच्या जीवनामध्ये कधी लब्धिरूप कधी उपयोगरूप हा प्रकार आल्याशिवाय राहत नाही. तेही कुठपर्यंत राहील? लब्धिरूप आणि उपयोगरूप हा भेद कुठपर्यंत राहील? सम्यक तर झाल्यावरच आहे ना रे, होईपर्यंत नाही. सातव्याच्या पुढे 6 पर्यंत लब्धी उपयोगरूप आहे ना, पुढे तो उपयोगात्मकच आहे. नाही, तिथं लब्धिरूप म्हणताच नाही.
आपल्या इथं लब्धी रूपाचा आपण वापर काय केला की पर्यायी आहे, परिणती आहे, उपयोगात नाही. आता सातव्याच्या पुढे शुद्ध आत्मा सदा उपयोगात आहे आणि परिणतीतही आहे. नाही, फक्त सहाव्यातून कधी सहाव्यातही येतो ना. नाही, सहाव्यात उपयोगात्मक नसतो. नाही मला ते नाही जातो आणि येतो असं होतं ना. हा, तर मग तो मग म्हणजे तो सदा राहत नाही, मला एवढंच म्हणायचं. हां, पण तो आम्ही काय म्हटलं, सातव्यापासून जो आहे तो नियमाने उपयोगात्मकच शुद्धात्मानुभूती आहे. तो सहाव्यात आला तेव्हा त्याला उपयोगात्मक राहिली नाही. लब्ध्यात्मक तर नित्य झाली ती. हां, लब्ध्यात्मक तर नित्य होईल. लब्ध्यात्मक तर सदा नित्यच राहणार आहे, त्याच्याशिवाय तो उपयोगात्मक येतच नाही. छद्मस्थामध्ये हो, छद्मस्थामध्ये सदाच राहील. उपयोगात्मक आपल्यासाठी बदलू शकला, परंतु प्रश्न तिथं आला की सातव्याच्या पुढे उपयोगात्मकच शुद्धात्मानुभूती राहिली, केवळ लब्ध्यात्मक नाही आहे. तिथं पुढे येत नाही आता. म्हणजे लब्धी रूपात नाही सगळं तोच करते. लब्ध्यात्मक नाही, उपयोगात्मक आहे असं होतच नाही. हां. पण जेव्हा उपयोगात्मक आहे तेव्हा लब्ध्यात्मक म्हणायची गरज नाही. जेव्हा उपयोगातच शुद्ध आत्मा आला तेव्हा लब्धीत आहे म्हणायची गरजच नाही राहत. म्हणून त्याला लब्ध्यात्मकही आहे आणि उपयोगात्मक आहे असं नाही म्हणता येत. उपयोगात्मकच आहे हे म्हणावं लागणार आहे. 8व्या वर्गात गेला म्हणजे 7वा पास यस्मात् ज्ञानम अनित्यम स्यात्. आमचं ज्ञान अनित्य आहे. छद्मस्तस्य उपयोग, छद्मस्ताचा उपयोग एक अंतर्मुहूर्ताच्या वर शुद्धात्म्याकडे लागूच शकत नाही आणि त्याच्यामुळे उपयोगात्मक अनुभूती सदा राहू शकत नाही छद्मस्तांच्या. आता छद्मस्त म्हणजे तुम्ही गेल्या 12व्यापर्यंत, हां, तर तो हाय छद्मस्तच आहे, तो छद्मस्त आहे. तर त्याचा उपयोग शुद्धात्म्याकडे लागत नाही असा नाही, त्याचा उपयोग शुद्धात्म्याकडे लागतो, पण त्या दृष्टीनं पर्याय बदलत आहे. या दृष्टीनं छद्मस्ताची पर्याय बदलतच नाही. ज्ञानाची पर्याय बदलली नाही असं नाही. छद्मस्थ जो आहे तो फक्त सम्यक्ती जीवासाठी आहे. हां, इथल्या दृष्टीनं मिथ्या दृष्टी छद्मस्तच आहे. आता इथल्या दृष्टीनं जो पाहतो आहे तो सम्यक दृष्टी असूनही छद्मस्त आहे. आहे, मिथ्या दृष्टी छद्मस्त आहे का नाही? आहे. सम्यक दृष्टी ही छद्मस्त आहे. म्हणजे सम्यक दृष्टी असूनही जो छद्मस्त आहे, ज्याच्या ज्ञानाच्या पर्यायीमध्ये क्रम आहे, असा जो जीव आहे, त्या जीवाची ही अवस्था राहील. त्याचा उपयोग बदललाच पाहिजे हा नियम आहे. म्हणून तुम्हाला ध्यानाच्यासाठी त्यांनी एक शब्द मोलाचा टाकला. काय टाकलं? उत्तम संहननस्य एकाग्रचिंता निरोधो ध्यानम अंतर्मुहूर्त. अंतर्मुहूर्ताच्या वर राहूच शकत नाही. आपण जेव्हा आता ही श्रेणी म्हणतोय की सदा शुद्ध आत्मा आहे, तो सगळा पुरा काळ एक अंतर्मुहूर्त आहे. केवळ ज्ञान होईपर्यंतचा 8वा 9वा 10वा 7व्याचा दुसरा भाग हा सगळा पुरा एक अंतर्मुहूर्त आहे. प्रत्येकाचाही अंतर्मुहूर्त. हो, तो छोटा झाला, पण म्हणजे पुरा एक अंतर्मुहूर्ताच्या वर शुद्धात्म्याच्या वर राहू शकत नाही जोपर्यंत केवळ ज्ञान होत नाही तोपर्यंत. आणि म्हणून तो बदललाच पाहिजे. नित्यम ज्ञानम अछद्मस्थे. अछद्मस्त जो आहे म्हणजेच कोण झाला? केवली भगवान झाले. केवली भगवंताच्या ठिकाणी अछद्मस्थे ज्ञानम नित्यम. ज्ञान शुद्धात्म्याचं उपयोगात्मक ज्ञान नित्य असणार आहे. छद्मस्तस्य छद्मस्ताच्या ठिकाणी लब्धिमत लब्धी रूपाचं असेल, च शब्दाच्या द्वारे उपयोग रूपाचंही असेल. म्हणजे नित्य घेतो. हां, नित्य घेतो. तर नित्य लब्धिमत आहे तरी चालेल की नेहमी लब्धिमत त्याच्या जीवनात सम्यक व्यस्त आहे.
नित्यं सामान्यमात्रत्वात् सम्यक्त्वं निर्विशेषता तत्सिद्धाक्षमव्याप्ति सम्यक्त्वानुभवद्वयोः सामान्यमात्रत्वात् सम्यक्त्वं निर्विशेषताः नित्यं सम्यक्त्वाचे प्रभेद न पाहता सामान्य रूपानं सम्यक दर्शन पाहता तुम्ही की जेव्हा शुद्धात्मा उपयोगात आहे किंवा नाही हा प्रकार न पाहता त्याच्या जीवनामध्ये सम्यक दर्शन आहे असं सामान्य रूपानं जेव्हा पाहतो तेव्हा तत्सिद्धा हा विषमव्याप्ती सम्यक्त्व अनुभवद्वयो आणि म्हणून सम्यक्त्व आणि अनुभव म्हणजे शुद्धात्मानुभूती यांच्यामध्ये नियमाने विषमव्याप्ती. सामान्यानं पाहिलं तर दोन्ही बरोबर आहे. आत्मानुभूती आणि सम्यक दर्शन या सामान्य रूपानं पाहिलं तर दोन्ही बरोबर आहे. भेद न करता उपयोगात्मक आहे का लब्ध्यात्मक आहे हा भेद न करता दोन्ही बरोबर असू शकेल. पण जेव्हा आम्ही पर्याय रूपानं त्याच्याकडे पाहतो तेव्हा विषमव्याप्ती आहे की परिणती लब्ध्यात्मक सम्यक्त्व आहे आणि उपयोगात शुद्धात्मा नाही. सम्यक्त्व नाही याचा अर्थ उपयोग रूपानं शुद्धात्म्याची अनुभूती नाही. सम्यक्त्व नाही असं नाही. सम्यक्त्व कायम राहून शुद्धात्म्याची अनुभूती मात्र उपयोगाची असते. यह तो पहले ही बतला है कि सम्यक्त्व अनिर्वचनीय और निर्विकल्प है. वह सीधे अपने अस्तित्व को नहीं सूचित करता. हाँ, ज्ञान द्वारा उसका अस्तित्व अवश्य जाना जाता है, क्योंकि सम्यक्त्व के होने पर जीव को मैं ज्ञानादि लक्षण वाला हूँ ऐसी दृढ़ प्रतीति होने लगती है. इसलिए स्वानुभव द्वारा उसका अस्तित्व जाना जाता है. यही कारण है कि यहाँ स्वानुभव और सम्यक्त्व की व्याप्ति बतलाई है, पर यह व्याप्ति समरूप न होकर विषरूप ही होती है. कारण यह है कि छद्मस्थ जीव कदाचित अपने आत्मानुभव में सुपयुक्त होता है और कदाचित अन्य घटादि पदार्थों में. जब वह अन्य पदार्थों में उपयुक्त होता है तब उसके उपयोग रूप स्वानुभव नहीं पाया जाता. उस समय उसके अन्य पदार्थों का उपयोग रहता है. यही कारण है कि प्रकृति में स्वानुभव और सम्यक्त्व की विषम व्याप्ति बतलाई है. पर इतना अवश्य है कि ऐसा जीव जब अन्य पदार्थों को जानता है तब भी इसके स्वानुभव का प्रयोजक लब्धि ज्ञान तो पाया ही जाता है. इसलिए इस दृष्टि से यदि विचार किया जाए ते मोलाचं आहे थोडं. आता वाचलं ते काय स्वानुभव का लक्षात? प्रयोजक लब्धि ज्ञान पाया जाता है. प्रयोजक लब्धी ज्ञान तो पाया म्हणजे लब्धीरूप उपयोग हे भेद त्यांनी ज्ञानाचेच केले. सम्यक्त्वाचे. इस प्रकार स्वानुभव ज्ञान सम्यक्त्व का सहचारी होकर भी वह छद्मस्थ के सदाकाल उपयुक्त नहीं रहता, यह सिद्ध होता है. इतना अवश्य है कि सम्यक्त्व की उत्पत्ति के समय स्वरूप संवेदन नियम से ही होता है. शेवटचं वाक्य मला काय आलं लक्षात नाही. सम्यक्त्वाच्या शेवटचं वाक्य काळी- म्हणून सगळ्यांना दुर्लक्ष केलं असेल. सम्यक्त्वाच्या काळी सम्यक्त्वाच्या उत्पत्तीच्या काळी हां. स्वानुभव हा किंवा स्वसंवेदन नियमानं म्हणजे उपयोगात्मकच राहील. पहिले सम्यक दर्शन उत्पन्न होतं त्या एक अंतर्मुहूर्तापर्यंत नियमाने उपयोगात्मकच शुद्धात्मानुभूती राहील. तेव्हा प्रश्न नाही लब्ध्यात्मक आणि उपयोगात्मक. जेव्हा प्राप्त होतं सम्यक दर्शन त्या काली उपयोगात्मकच असेल हा नियम आहे. त्याच्यानंतर मात्र तो लब्ध्यात्मक उपयोग. आता जसं क्षायक्षमिक सम्यक्त्व इतक्या काळ राहील तर सदा तो उपयोगात्मक नाही राहू शकला, पण उत्पत्तीच्या काली नियमानं शुद्धात्म्याचाच उपयोग. इधर उधर क्या